श्री गुरुदेव दत्त. शुक्राच्या अंमलाखाली येणारी 7वी रास म्हणजे ही तूळ रास. बरोबर, आज आपण बघणार आहोत तूळ राशीविषयी. तूळ रास म्हणजे समतोल साधणारी ही रास आहे आणि तिचा तो महत्वपूर्ण गुण आहे. त्यासोबतच तूळ रास ही वायू तत्वाची रास आहे. लागवी स्वभावाची ही राशी आहे, त्यामुळे ती व्यापारी वृत्तीची देखील आहे. तर या राशीचं सर्वात महत्वपूर्ण म्हणजे ही उत्तम सल्लागार व मध्यस्थी करणारी राशी आहे. ही कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही मध्यस्थी करणारे गृहस्थ जे असतात ना, तशी ही रास आहे. तर या राशीला आपण कुठे सल्लागार म्हणून जरी निवडलं किंवा मध्यस्थी म्हणून जरी निवडलं तर ही उत्तम व्यक्ती असते आपल्यासाठी. त्यासोबत कुंडलीमधलं जे सप्तम स्थान असतं ते म्हणजे ह्या तूळ राशीचं असतं. आता सप्तम स्थान म्हणजे हे विवाहाचं स्थान आहे, त्यामुळे तूळ राशी हे सप्तम स्थानात बघितली जाते. त्यासोबतच या राशीचं म्हणजे निर्णय क्षमता अतिशय उत्तम असते. पण तूळ रास ही वायू तत्वाची आहे, त्यामुळे निर्णय क्षमता ही खूप छान असते. त्यांचे निर्णय घेते वेळेस ते उत्तम रीतीने सर्व बाजूचा विचार करून ते निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता खूप छान असते. कोणालाही डावलल्या जात नाही किंवा कोणालाही समोर केला जात नाही, इतकं छान त्यांची निर्णय क्षमता असते. त्यासोबतच या राशीचं म्हणजे कर्तव्य, प्रेम, न्यायनिष्ठा या सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. त्यासोबतच एक जीवन जगण्याची कला देखील यांच्यात आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस ना आपण त्या तूळ राशीच्या व्यक्तींकडे बघून शिकू शकतो. जीवन कसं जगलं पाहिजे ती उत्तम कलेने जगत असतात ही राशी. बरं, तूळ राशीच्या व्यक्ती म्हणजे अशा आहेत, प्रेम आहे पण अंधत्व नाही आणि निश्चय आहे पण आग्रह नाही. म्हणजेच काय की प्रत्येक गोष्टीत ते प्रेम दाखवतात, प्रेमाने वागतात, पण त्यांचा आग्रह नसतो की समोरच्याने आपल्यासोबत तसं वागावं. आणि त्यासोबत एक निश्चय असतो की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे करावं ते करावं, पण कोणालाही आग्रह करत नाही. अतिशय छान राशी आहे ही तूळ रास. बरं, तूळ राशीच्या व्यक्तींचे आपण सगळे काही चांगले गुण बघितलेले आहे, पण त्याच्यातला एक महत्वपूर्ण म्हणजे यांच्या दयाळूपणामुळे ना या राशीचे व्यक्ती बऱ्याचदा फसवल्या जातात. किंवा कोणीतरी तिसरी व्यक्ती त्याला काहीतरी सांगते की नाही आम्ही तुमचं हे करू, मग ती दयाळूपणा एक प्रेमळपणा असल्यामुळे ती फसवल्या जाते. बऱ्याच वेळेस त्यांची आर्थिक दृष्ट्या सुद्धा फसवणूक होत असते. त्यांना अतिशय गोड आवडतं, त्या गोड खाण्यामुळं, कारण ती शुक्राची रास आहे आणि प्रेमळ आहे, त्यामुळं तुम्ही कितीही त्यांना गोड पदार्थ द्या ते सहज खाऊन घेतात ते. तर त्यामुळे त्यांना ना शुगर होऊ शकते. त्यासोबत त्यांना किडनी स्टोन तर हे पण होऊ शकतात. अतिशय गोड खाण्यामुळे त्यांचं वेट पण वाढू शकतं, वजनही वाढायला काही वेळ लागणार नाहीये त्यांच्या याच्यामुळे. तूळ राशीच्या जी व्यक्ती असते ती अतिशय सुंदर असते दिसायला. तिचे डोळे, केस हे फार छान असतात. त्यासोबतच मनमोहक असते, ती सौंदर्य भरपूर असतं त्यांच्यामध्ये. सौंदर्य असलेली ही रास आहे. या राशीचं जे तत्व आहे किंवा काहीतरी गुण म्हणता येईल की ते असं असतं की सत्यम शिवम सुंदरम त्यांना हवं असतं. तूळ रास आहे, शुक्राची रास आहे, वायू तत्व आहे. तर त्यामुळे या राशीने काय व्यापार करावा, तर यांनी ब्युटी पार्लर आहे, वस्त्रांचा व्यापार म्हणजे कपड्यांचा व्यापार करणं, फर्निचर करणं, सोनार काम करणं, हिरे व्यापारी, असे जे काही शुक्राशी म्हणजे लक्झरियस गोष्टींशी जे असतात अशा गोष्टीत की जिथं खरंच बघितल्यावर उल्हास वाटेल. फुलांचे व्यापार, मिठाई, बरेचसे मिठाईचे जे व्यापारी असतात, मेन ओनर जे असतात ते शुक्राचे असतात. नंतर चित्रपट निर्मिती, निर्माता, हिरो हिरोईन, अनेक जे आपले हिरो हिरोईन आहे, मराठी असो का हिंदी असो किंवा आणखी लँग्वेज मधले असो, त्यांचे बघा शुक्र हा कुठे ना कुठे चांगला ऍक्टिव्ह असतो, त्यामुळे त्या लाईन मध्ये पण ते जाऊ शकतात. फोटोग्राफी हा पण एक छान त्यांच्यासाठी व्यवसाय आहे शुक्र असल्यामुळे. बरेच हिरो हिरोईन शुक्राच्या अंमलाखाली आहेत. तर तुम्ही, मला असं वाटतं की आता माझे जेवढे व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे आतापर्यंत 7 व्हिडिओ झालेले आहेत, त्यानुसार तुम्ही आजूबाजूला तुमच्या कशा प्रकारच्या व्यक्ती आहेत आणि त्याच्या राशी काय आहेत तुम्ही नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करा. जसं आज म्हटलं की तूळ राशी आहे. आता तूळ राशी आपण वृषभ पण बघितली आहे आणि ही तूळ पण आहे, पण ही मुळात तूळ राशीच्या व्यक्तीच का हिरो हिरोईन होतात, तर तुमच्या आजूबाजूच्या ज्या काही असतात की काहीतरी युट्यूबवर
फक्त गाण्यांविषयी रील टाकतात किंवा आणखी काही टाकतात, काहीतरी नखरे करतात की नक्की बघा त्यांची रास काय आहे किंवा त्यांची लग्न रास काय आहे. आपण लग्न राशी विषय सुद्धा ह्या 12 राशी झाल्यानंतर बघणारच आहोत की नेमकी लग्न रास म्हणजे काय आहे. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.